सर्वांना नमस्कार. तर मित्र आणि मैत्रिणींनो, आज क्राईम स्टोरीच्या एपिसोडमध्ये जमिनीशी संबंधित आणखीन वेगळ्या पद्धतीनं कशा पद्धतीनं केस माननीय कोर्टामध्ये उभ्या राहतात त्याचं स्पष्टीकरण माझ्याकडे असलेल्या केसच करणार आहे. तलाट्याला हाताशी धरून, मंडल अधिकारी यांना हाताशी धरून कशा पद्धतीनं वारस नोंद केली जाते आणि वडिलोपार्जित मिळकतीला वारस बहिणी देखील असून त्या नाहीत म्हणून फक्त भाव स्वतःचीच कशी वारस नोंद करतात त्याबद्दलची ही आजची केस मी आपल्याला सांगत आहे. सदर वादी हे आमच्याकडे वादी म्हणजे ज्यांच्या नावे ही शेतजमीन मिळकत असायला हवी होती, त्यांचे वारस आमच्याकडे केस घेऊन आले आणि जेव्हा या केसच्या फॅक्ट्स तथ्य आम्ही पाहिली तेव्हा आम्हाला देखील एक धक्काच लागला. धक्का याकरता की एखाद्या केसमध्ये जर वडिलोपार्जित मिळकत असेल आणि ती व्यक्ती निधन पावली तर त्यानंतर त्यांना असणारे वारस मुलं असतील, मुली असतील, या सर्वांचीच नोंद 7/12 पत्रकी होत असते आणि ही नोंद तलाट्यामार्फत होत असते. मंडल अधिकारी त्याच्यावरती फेरफार तयार करतात. तर प्रस्तुत केस आपल्याला याकरता सांगायची आहे की आपल्या परस्पर जर आपण बहिणी असाल आणि वडिलोपार्जित मिळकतीमध्ये आपला हिस्सा असेल, परंतु जर आपण वारस नोंद करत असताना आपल्या हक्कांबाबत जागृत राहिला नाहीत आणि जसं आमच्या वादीला आज मेहरबान कोर्टामध्ये येऊन वारस नोंद चुकीची झालेली आहे, तो फेरफार रद्द करण्यात यावा, तहसीलदारांकडे त्या पद्धतीचं वाटप झालेलं होतं आणि भावांनी फक्त आम्हीच वारस आहोत अशा पद्धतीचं माननीय तहसीलदार साहेबांपुढे ॲफिडेविट, तशा पद्धतीचं शपथपत्र दाखल केलेलं होतं. तर या केसमधील भाऊ हे स्वतः एक रेल्वे पोलीस सेवेमध्ये होता आणि एक महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये, दोघेही शिक्षित, कायद्याचे जाणकार आणि ज्या बहिणींचा त्यांनी वारस म्हणून देखील उल्लेख केलेला नाही त्या अशिक्षित, अडाणी, लग्न होऊन आपापल्या सासरी असलेल्या भावांवरती आंधळा विश्वास ठेवलेला की भाऊ आहेत आपले, ठीक, बहिणी त्यांना तो हिस्सा देतील देखील, वाटा तुमचा आहे असं म्हणतील, स्वखुशीने हक्कसोड करतील देखील, पण किमान हे तर सांगायला हवं की आपल्या वडिलांच्या पश्चात निधनानंतर सदर ज्या शेतजमिनी मिळकती आहेत त्याला आपण एवढे वारस आहोत, आता आपल्याला नोंद करायची आहे. काही फॉर्म्स असतात त्याच्यावरती नावे लिहून सह्या घेऊन
तलाठी आणि मंडल अधिकारी यांना ते सुपूर्द करायचे असतात. अशा या सासरे असलेल्या बहिणींना कधीही शंका येणार नाही, की आपले भाऊ अशा पद्धतीनं आपलीच वारस नोंद करायची ठेवतील आणि तेच फक्त वारस आहे, अशा पद्धतीचा फेरफार आणि सातबारा तयार करतील. ही गोष्ट उघडकीस तेव्हा आली, ज्यावेळेस वडिलोपार्जित मिळकतीमध्ये अनेक गट होते. त्यातील काही गटांना या बंधूंनी, भावांनी नावे लावायचं राहिलेलं होतं. आता यामध्ये जे क्षेत्र असतं, काही क्षेत्र हे भोगवटा 1चं क्षेत्र होतं आणि काही क्षेत्र हे भोगवटा 2चं क्षेत्र होतं. तर यापैकी भोगवटा 1चं जे क्षेत्र होतं, त्याला यांनी सदर जी सातबारा नोंद आणि फेरफार केवळ तेच वारस आहे, असं वडिलांच्या मृत्यूनंतर नावांची स्वतःची वारस म्हणून नोंद केली. पण जे भोगवटा 2चं क्षेत्र होतं, ते काही वर्षानंतर या बहिणींना असं लक्षात आलं, की आपली इथे देखील वडिलोपार्जित जमीन आहे आणि तिथल्या मात्र गटांना ज्यावेळेस त्यांनी पाहणी केली, तेव्हा मात्र एका गटावरती नाव असल्याचं लक्षात आलं. आता ही नोंद कशी झाली काय? हा थोडा डिटेलमध्ये जाऊन व्हिडिओ मोठा होईल. परंतु मला या व्हिडिओमार्फत आपणाला हे सांगायचे आहे, की जर आपल्यामध्ये देखील अशी भाऊबंदकी चालत असेल, आपणच केवळ वारस आहोत, म्हणजे बहिणी-सासरे असताना भाऊ हे स्वतःचीच वारस नोंद करतात. तर हे समजल्यानंतर बहिणींनी फेरफार वगैरे काढले आणि त्यामध्ये पाहिले, की वडिलोपार्जित मिळकत ही केवळ हा एकच गट नव्हता, तर अनेक गट होते. गटांची ज्यावेळेला त्यांनी कागदोपत्री चौकशी केली, ती तपासून पाहिली, त्यावेळेस एक 4 ते 5 गट त्यांना आढळून आले आणि हे गट आढळल्यानंतर मग सदर त्यांनी या गटांवरती कोणत्या फेरफारनं अशी नोंद झालेली आहे, ती फेरफार नोंद त्यांनी तपासली. त्यावेळेस त्यांना असं आढळून आलं, की आपल्याच भावांनी केवळ आपणच वारस आहोत, अशा पद्धतीचं जे काही कागदोपत्री पुरावे माननीय तहसीलदार साहेबांना द्यायचे असतात, ते दिलेले होते. त्यामार्फत तहसीलदार साहेबांनी त्या पद्धतीचा त्या वारस नोंदीवरती आदेश केलेला होता. जे की एक प्रकारचं वाटप होतं, मेहरबान तहसीलदार साहेबांसमोर या भावांनी करून घेतलेलं होतं वडिलांच्या मृत्यूनंतर. आणि याचा कुठल्याही प्रकारचा बहिणींना तसा निरोप दिलेला नव्हता, की या तुम्ही आपण वारस नोंद करतो आहोत किंवा माहिती दिली नव्हती. त्यामुळे त्या आपल्या सासरी या वडिलोपार्जित मिळकतीबद्दल असं काही वारस नोंद, वाटप होतंय याची त्यांना काही माहिती नव्हती. म्हणून जेव्हा भावांनीच स्वतः वारस आहोत असं सांगितलं आणि मग तेव्हा भावांमध्येच फक्त त्याच्या वाटप झालं. आणि सदर जसं म्हणलं, की एक भोगवटा 2चं क्षेत्र कालांतराने बहिणींना समजलं, त्याच्यामध्ये वारस नोंद त्यांनी केली. परंतु बाकीच्या गटांमध्ये ज्या पद्धतीनं भावांनी स्वतःचीच फक्त वारस म्हणून नोंद वाटप करून घेतलेलं होतं, ते मात्र कायद्यानं चुकीचं करून घेतलं होतं. आणि सदर केस ही आत्ता सध्या आम्ही चालवतो आहोत. बहिणी ज्या होत्या, त्या बहिणी आता सध्याला निधन पावल्या आणि त्यानंतर त्यांचे वारस आता रेकॉर्डवरती घेतलेले आहेत. केस चालवतो आहोत. त्यामुळे अशा पद्धतीची माहिती तुम्हाला शेअर करणं गरजेचं वाटलं. आपल्या पण जर वारस नोंदी, वाटप आपल्या परस्पर वडिलोपार्जित मिळकत असून देखील जर आपलं नाव त्या वाटपामध्ये नसेल, तर वेळीच आपण जागे व्हावं आणि आपल्या हक्कांबद्दल जर कोणी अन्याय करत असेल, तर त्याला वेळीच तिथे थांबवावं. हा माझा उद्देश होता आजची केस सांगण्याचा.
डिटेलमध्ये खूप याच्यात किचकट काही गोष्टी आहेत, ज्या सांगणं आत्ता तरी मला फक्त म्हणजे आपल्याला जागृत या करण्यामागं, की जर एखादा व्यक्ती तुमच्या परस्पर काही गोष्टी तुम्ही विश्वास ठेवता, पण तो त्या विश्वासाला तडा जातो आणि मग तुम्ही जागे होता आणि कोर्टाच्या चकरा माराव्या लागतात. तर या व्हिडिओचा उद्देश हाच, की आपण वडिलोपार्जित मिळकत असेल, तर त्याला आपण वारस असाल, तर कोणावरतीही विश्वास ठेवून कुठेही सह्या देऊ नका. यापूर्वीचा देखील एक व्हिडिओ असाच केलेला आहे, की भावानं बहिणीचा हक्क सोड, जो तिला माहितीही नव्हता. अशा पद्धतीचा एक व्हिडिओ आहे. जर पाहिला नसेल तर निश्चित तो देखील पहा. इतर काही गोष्टी माझ्या या चॅनलवरती मी देत असतो. त्याचा देखील आपल्याला जरूर फायदा होत असेल तर पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.